शाळेतनं आल्यावर स्वराला खूप भूक लागते म्हणून तिच्यासाठी उपीट पोहे करू असं विचारले तर म्हणते कसे कवा तर जरा मॅगी वगैरे करत जा की असं म्हणून ती थोडीशी हसली. आणि मग नंतर आमच्या संध्याकाळी जेवणाची ही तयारी झाली होती. चपाती शेपूची भाजी वगैरे बनवली, थोडीशी तिच्यासाठी भजी काढली होती, पण भजी करायला तिने परत नकार दिला कारण की पप्पा नाहीत असं म्हणत होती. तर मुलींचं खरंच आपल्या वडिलांवर खूप प्रेम असतं नाही. तर सकाळी सकाळी सगळ्यांना शुभप्रभात. तर आज मस्तपैकी स्वराला शाळेला सोडून आली. तिला सोडून आल्यानंतर घरातल्या सगळ्या आणलेल्या सामानातल्या ज्या काही डाळी आहेत आणि ही डाळी मी तर निवडत होते, थोडा तिच्यासाठी चिवडा करावा म्हणत होते. तर काम करता करता सुद्धा कधीतरी तोंडात हात जातो. आणि इथं मेथीची भाजी आणि चपाती माझ्यासाठी केली होती, तिच्यासाठी बटाट्याची भाजी केली आणि ती गेली होती शाळेला. तिचे उरलेले पोहे इतके थंड झाले होते, खायची अजिबात इच्छा नव्हती. पण काय करणार, टाकून देऊ शकत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी आपण जर कष्ट करतो ना तर त्या गोष्टीची किंमत ही तेवढीच केली पाहिजे. आणि अन्नाची तर खास कर. टोमॅटो सॉस बरोबर कुणी खातं का पोहे?